एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. दर्शकांनो, या घटनेत 7व्या मजल्यावरून उडी मारतानाचे व्हिडिओ चित्रण आपली दुनियादारीला प्राप्त झाले होते. तथापि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हू यांनी घालून दिलेल्या सुसाईड रिपोर्टिंग गाईडलाईननुसार आत्महत्येची पद्धत, व्हिडिओ जागेचे तांत्रिक तपशील उघड करू नयेत, ते दाखवणे पत्रकारितेच्या संकेतात बसत नाही, इतरांना अशा नकारात्मक वर्तनाला प्रेरक ठरू शकते, म्हणून तो मोह आम्ही इथे टाळत आहोत. आत्महत्या हा कुठल्याही समस्येचा अंतिम उपाय नाही, तर आणखी दुसऱ्या जटिल समस्येची सुरुवात ठरू शकते. मुंबई हायकोर्टातील महिला वकील सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर येथे 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने कायदेवर्तुळ आणि समाजात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील रोमा अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ध्वनी प्रदूषणाविरोधात अनेक जनहित याचिका दाखल करून त्यांनी समाजात आपला ठसा उमटवला होता. त्यांचे पती देखील हायकोर्टात वकिली करतात, तर मुलगी ही सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध बालकलाकार आहे. सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपास सुरू आहे. दर्शकांनो, या घटनेत 7व्या मजल्यावरून उडी मारतानाचे व्हिडिओ चित्रण आपली दुनियादारीला प्राप्त झाले होते. तथापि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हू यांनी घालून दिलेल्या सुसाईड रिपोर्टिंग गाईडलाईननुसार आत्महत्येची पद्धत, व्हिडिओ जागेचे तांत्रिक तपशील उघड करू नयेत, हे दाखवणे पत्रकारितेच्या संकेतात बसत नाही, इतरांना अशा नकारात्मक वर्तनाला प्रेरक ठरू शकते, म्हणून तो मोह आम्ही इथे टाळत आहोत. आत्महत्या हा कुठल्याही समस्येचा अंतिम उपाय नाही, तर आणखी दुसऱ्या जटिल समस्येची सुरुवात ठरू शकतो,